नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत विरारच्या द्वारकाधीशला, ज्याला प्रति द्वारकाधीश असे पण म्हटले जाते. लेट्स गो. आणि ही जर्नी आपली सुरू झालेली आहे आमच्या घरापासून. हा आमचा सोसायटी समोरचा एरिया जिथून आम्ही ही जर्नी स्टार्ट केलेली आहे. 17 वर्ष आम्ही झाले इकडे राहतो आणि एकदम शांत असं वातावरण आहे. सध्याच नगरपालिकेने तुम्हाला दिसत असेल की सगळीकडे झाडं तोडलेली आहेत. पावसाच्या प्री मान्सून त्यांचं जे काही कार्य आहे ते त्यांनी केलेलं आहे, परंतु फांद्या बिळ अजून घेऊन जायच्या बाकी राहिल्या आहेत. पण होपफुली घेऊन जातील ते वेळेवरती. पावसाने गेलं, पाऊस चालू झालेला नाही अजून. आमचा डीमार्टकडचा रोड, डीमार्ट विवा कॉलेज, आणि हे नवीन डाव्या साईडला दिसत आहे नवीन विवा कॉलेज, आणि हे उजवीकडे आलेले आहे डीमार्ट, जिथे शक्यतो आम्ही आमची ग्रोसरी महिन्याभरचं सामान घेतो. विरारमधला सगळ्यात गजबजलेला म्हणाल तर हा परिसर आहे सध्या. दुपारचे निघाला आहोत, थोडंसं ऊन आहे त्यामुळे रहदारी कमी दिसते. आणि आम्ही चाललो आहोत आमच्या नवीन रॉयल एनफिल्डवर. मी, शर्वरी आणि श्वेता. वेस्टवरून ईस्टला आम्ही आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात शेरगाव येथे आम्ही पोहोचणार आहोत. शेरगाव मेन रोडवरून जवळजवळ 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण मंदिराकडे पोहोचू. जर तुम्हाला शेरगावला यायचं असेल तर स्टेशनवरून विरार ईस्टवरून तुम्हाला ऑटो रिक्षा, शेअरिंग ऑटो रिक्षा पण मिळतील, प्रायव्हेट पण मिळतील, तसेच बसही आहेत. जर तुम्हाला द्वारकाधीश मंदिराला यायचं असेल तर. आम्ही विरारला जातो त्यामुळे आम्ही आमच्या बुलेटने आलो, ते जरा सोयीचा पडला. जर तुम्ही प्रवास करून मुंबईवर येत असाल तुम्हाला विरारला येऊन बघा ही बस येते. इथे विवाचं इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे बाजूलाच. तर बघू पुढचा ब्लॉग शर्वरी कंटिन्यू करणारच आहे आपली, आणि तीच सांगणार आहे पुढचा. गाईज आम्ही फायनली पोहोचलो आहोत. ये हे बघा समोरच मंदिर आहे. सो आपण आता लाईन मध्ये लागूच. हे आहे मंदिर द्वारकाधीश. सो इथून एंट्री आहे. सो लेट्स गो. हे बघा गर्दी तर आहे पण ठीक आहे, काय नाही होत. हे मस्त पूर्ण गावासारखं आहे गाईस. आणि इकडे आता डेव्हलपमेंट होत आहे कॉलेजची, अँड आपली पण डेव्हलपमेंट होईलच. सो वी आर हिअर. लेट्स आम्ही थोडं जवळ आलो आहोत मंदिरच्या, पण इकडे खूप लाईन आहे. कुठे काढूया चपला? सो आम्हाला आता चपला काढायच्या आहेत. सो आम्ही इकडे काढू. हे बघा हाय गरमी. चल तिकडे त्याच्या. हे आमच्यासाठी असं कार्पेट सगळ्यांसाठी टाकून ठेवलंय. आणि जवळ
द्वारकाधीश मंदिर. काय मस्त सीन आहे, काय इकडून पूर्ण एवढी परत लाईन आहे. आम्ही आता इकडे उभे आहोत. थोडं पुढे जाऊया आणि त्या कार्पेटवर उभं राहूया. सो गाईज, आम्ही काहीतरी लवकरच आलो, म्हणजे ठीक आहे लवकर आलो आहे, कारण की जे मंदिर आहे त्याची जी एंट्री असते ती 5:30 ते 9च्या मध्ये असते. सो आता तर मंदिर चालू नाही झालं आहे, पण लाईन तर खूप आहे. सो चांगलं आहे, जर आम्ही लाईनमधून बाहेर निघालो तर आमची लाईनच जाईल, सगळे लोक पुढे जातील, म्हणून आम्ही पहिल्यापासूनच हे तर इकडे चांगलं आहे, सिस्टमॅटिक आहे की लेडीजची वेगळी आणि जेंट्सची वेगळी. सो स्टे ट्यून्ड, कारण की आता मी तुम्हाला दाखवलं असतं मंदिर, पण आतमध्ये ॲक्च्युली रेकॉर्डिंग किंवा फोटोज वगैरे काही अलाउड नाही आहे. सो तो जो आपला जो पार्ट आहे तो आपल्याला स्किप करायला लागेल. सो आपण बघूयाच, खूप लाईन आहे. सो बघूया. बाय. सो गाईज, हे बघा आम्ही थोड्याच वेळात पोहोचत आहोत. पण कॅमेरा अलाउडच नाही आहे, तर आपण वाटतं सीडीच्या इकडे पण शूट नाही करू शकत. माहीत नाही तर ते आपल्या तिकडे जाऊनच कळेल. ऊन खूप येते, लोकांना गरमीचा त्रास खूप होत आहे, कारण की ऊन डायरेक्टली तोंडावर येते. सो दर्शन झाल्यानंतरच आपल्याला भेटता येईल असं होणार आहे. सो स्टे ट्यून्ड. मंदिर आणि इकडे थोड्याच अंतरावर सीड्या आहेत आणि इकडे सिक्युरिटी खूप टाईट आहे आणि ते खूप चांगलं आहे. सो इकडे असे हे बॅनर्स आहेत लावलेले. इकडे लोक जात आहेत वरती. सो बघूया अलाउड आहे की नाही. आणि हे मंदिर खूपच सुंदर आहे आतमधून. तुम्ही कधीतरी नक्की इकडे व्हिजिटच करा. बोलते इकडे लोक ओरडतात की बाबा सिंगल लाईनमध्ये या. सो चला आता मी रेकॉर्डिंग स्टॉप करते. आम्ही आता सीड्याच चढतो आहोत. हे बघा काय मस्त डिझाईन्स केले आहेत, सगळं आम्ही हाताने केलं आहे. प्रवेशद्वार दर्शन खूप चांगल्यापणाने भेटलं की तुम्ही एकदम आरामशीर हे करू शकता. आणि हे सगळे लोक फोटोग्राफ्स वगैरे घेतात. आमच्या बघा मागे एवढी लाईन लागली आहे, आय थिंक सो ह्याच्या पुढे सिक्युरिटी टाईटमुळे आम्हाला इकडचा शूट करता नाही. श्री द्वारकाधीश मंदिर हे विरार, वसई विरार आणि मुंबईजवळ एक अत्यंत सुंदर आणि नवीन आध्यात्मिक केंद्र बनले आहे. या मंदिराला मिनी द्वारका म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे उद्घाटन किंवा प्राणप्रतिष्ठा 26 नोव्हेंबर 2025 रोजी जगद्गुरू श्री शंकराचार्य स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. हे मंदिर पूर्णपणे पारंपरिक नगरशैलीत बांधण्यात आले असून गुजरातच्या मूळ द्वारका मंदिराची हुबेहूब प्रतिकृती म्हणून ते साकारण्यात आले आहे. या मंदिरामध्ये सिमेंट, लोखंडी सळ्या
याचा वापर न करता बन्सी पहाडपूरच्या गुलाबी दगडांचा वापर करण्यात आला आहे. या मंदिराची उंची सुमारे 90 फूट आहे. मुख्य गर्भगृहाला जाण्यासाठी 56 पायऱ्या चढून जावे लागते, जसे मूळ द्वारका मंदिरासारखेच आहे. मंदिरासमोर एक सुंदर गरुड स्तंभ आणि 52 गजांचा ध्वजस्तंभ उभारण्यात आलेला आहे. मंदिराच्या आत भगवान श्रीकृष्णाची अतिशय देखणी मूर्ती आहे. मंदिराच्या परिक्रमेदरम्यान भगवान विष्णूंचे 24 अवतार आणि श्रीकृष्णाची 108 नावे कोरण्यात आलेली आहेत.